चारवाक किंवा लोकायत ही प्राचीन भारतातील एक अनौपचारिक तत्वज्ञान शाळा होती, जी इ.स.पू. 6व्या शतकात उदयास आली. भारतीय तत्वज्ञानाच्या 6 पारंपरिक शाळांपैकी ही एक असून तिचे वैशिष्ट्य म्हणजे भौतिकवाद, नास्तिकता आणि अनुभववाद. चारवाकांनी प्रत्यक्ष अनुभव हाच ज्ञानाचा एकमेव स्रोत मानला आणि अनुमान, शास्त्र तसेच अलौकिक दावे नाकारले. त्यांनी वेदांचा अधिकार नाकारला आणि विश्व शाश्वत व स्वयंभू आहे, देवाने निर्माण केलेले नाही असे प्रतिपादन केले. आत्मा, पुनर्जन्म आणि परलोक यांचा त्यांनी निषेध केला. मृत्यू म्हणजे चेतनेचा शेवट असे त्यांनी मानले. जीवनाचे अंतिम ध्येय सुखभोग आहे. आयुष्य अल्प असल्याने वर्तमान क्षणात आनंद घ्यावा आणि दुःख टाळावे, भविष्याची चिंता करू नये असे त्यांचे मत होते. या विचारांमुळे चारवाक तत्वज्ञानाला सामान्य लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली, पण हिंदू व बौद्ध परंपरेसाठी ते धोकादायक ठरले आणि विद्वानांनी त्याची निंदा केली. परिणामी मूळ ग्रंथ नष्ट झाले आणि ही शाळा मुख्य प्रवाहातून नाहीशी झाली. चारवाक तत्वज्ञान बंद झाल्यामुळे भारताने एक महत्त्वाचा वैज्ञानिक दृष्टिकोन गमावला. प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित विचारसरणी दबली गेली आणि धार्मिक ग्रंथ व अलौकिक दावे पुन्हा केंद्रस्थानी आले. यामुळे तर्कशुद्ध व प्रयोगाधारित विचार मागे पडले. प्रश्न विचारण्याची आणि पुराव्याची मागणी करण्याची परंपरा कमी झाली. जर चारवाक परंपरा टिकली असती तर भारतात वैज्ञानिक शोध व प्रयोगशीलता अधिक वेगाने विकसित झाली असती. तरीही चारवाकांनी अनुभववाद, संशयवाद आणि विवेकशील विचारांना चालना दिली, ज्याचा प्रभाव पुढील भारतीय तत्वज्ञानावर दिसून येतो. आधुनिक काळात व्यक्तिवाद आणि आत्मसुख यावर भर दिसतो, पण त्यात सामाजिक जबाबदारी व नैतिक मूल्येही महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे आधुनिक जीवन पूर्णपणे चारवाक नाही. तरीही चारवाक तत्वज्ञानाचा वारसा आजही धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक संशयवाद आणि विवेकशील विचारसरणीत जिवंत आहे. अरविंद पाटील.